चला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटा, हात जोडा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घ्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. डोळे बंदच ठेवा. एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. शरीराप्रती सचेत व्हा, वातावरणाप्रती सचेत व्हा आणि हळूहळू आपले डोळे उघडूया. तर काल आपण त्या मंकी ब्राह्मणाची गोष्ट वसिष्ठ ऋषींकडनं ऐकली आणि आता वसिष्ठ ऋषी श्रीरामांना हा जो काही आपला व्यवहार चालू आहे त्या व्यवहारामध्ये स्थिर कसं राहावं, त्याच्यामध्ये जो सगळ्यांना नेहमीच पडणारा प्रश्न आहे की व्यवहार चालू आहे आणि अशा स्थितीमध्ये मी स्वतःच्या मध्ये आत्मानुसंधान ज्याला म्हटलं आहे, स्वतःमध्ये मी कसा स्थिर राहू शकतो, हे साध्य कसं होऊ शकतं, त्याच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारे वसिष्ठ ऋषी उपदेश करतात. ते म्हणतात की हा जो काही उपदेश मी तुला केला याच्या मदतीने या अहम या कल्पनेपासून तू मुक्त हो, स्वतःला दूर ठेव. सहसा अहम ममत्व म्हणजे मी आणि माझं ह्याच्या आहारी गेलो तर त्यामुळे जे काही त्याचे पुढचे परिणाम असतात, जे बंधनं येतात ते तिथे येतील आणि त्याच्यामध्ये तू फसशील. त्यामुळे ह्या भूमिकेपासून मी माझं याच्यापासून दूर राहा आणि सगळ्या ज्या काही परिस्थिती येतील त्यामध्ये तू सम अवस्थेत स्थिर असा बॅलन्स्ड असा राहा. ते आवर्जून सांगतात श्रीरामांना की माझा हा उपदेश कधीही विसरू नकोस, तू कायम लक्षात ठेव आणि या स्वतःच्या स्थितीलाही केव्हाही सोडू नकोस. एकदा अशी स्थिती आली की त्याच्यानंतर तुझ्यावरती जे काही आनंदाचे प्रसंग असतील अथवा दुःखाचे प्रसंग असतील, मग ते कितीही कठीण असो किंवा कितीही छोटे असो, जे जसं येतील त्यांना त्या त्या काळाच्या रीतीभातीप्रमाणे त्या त्या पद्धतीप्रमाणे त्यांना तू पार पाड. त्यांच्यामध्ये त्या सगळ्या पद्धतींना केवळ एक अलिप्त रीतीने मी करत नाही, परंतु आहे म्हणून ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी तशा तू कर. म्हणजे जसं एखाद्या ठिकाणी आनंदाचा क्षण आहे तर तिथे आनंद दाखव, एखाद्या ठिकाणी दुःखाचा क्षण आहे तर तिथे दुःख दाखव. तू उद्या राजा होशील, तुला कोणाचा सत्कार करायचा आहे सत्कार कर, कोणाला शासन करायचं आहे शासन कर, शिक्षा कर. आणि हे सगळं करत असताना मात्र तू पूर्णपणे अंतर्मुख राहा, सदा आनंदात राहा, आत्मस्वरूपातच तू विश्रांती घे.
कुठल्याही निमित्ताने कधीही तुझ्यावरती हा जो अहमपणाचा भाव आहे त्याला स्वतःमध्ये येऊ देऊ नको. हा उपदेश फार महत्त्वाचा आहे. अहम, मी, मी म्हणजे अगदीच व्यष्टी नाही, समष्टीच्या रूपाने सुद्धा. म्हणजे एक केवळ मी आणि हे बाकी सगळे वेगळे हाही भाव नाही, पण मी जो काही मूळ आहे तो सुद्धा मी नाही. ह्या स्थितीमध्ये स्वतःला ठेवायचं, वारंवार त्या स्थितीत राहायचं असं वसिष्ठ ऋषी सांगतायत. आणि जर कधी असं अहमपणा यायला लागला तर काय जी तुला युक्ती सुचेल त्या युक्तीने तू या अहम वासनेला, स्वतःच्या या वासनेला दूर कर. त्यासाठी तुला जे जे योग्य वाटतं, म्हणजे तत्त्वज्ञानाचा अभ्यास असेल, योगाचा अभ्यास असेल, हठयोगाचा अभ्यास असेल, जे काही तुला करावं असं वाटत असेल ते कर, पण दीर्घकाळ कर आणि तू ते सगळं यश संपादन कर. ह्या संसारातून बाहेर पडण्यासाठी, या संसार चक्रातून सुटण्यासाठी ध्यानाशिवाय दुसरा पर्याय नाही, दुसरा कुठलाही उपाय नाही. आणि ही अहम वासना सोडणं म्हणजेच त्याला म्हणतात मी संसारातून स्वतःला बाहेर काढणं. यावरती पुढे वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की एकदा अशी तुझी अवस्था झाली, एकदा तू या सगळ्या अहम वासनेला सोडलं की मग एक प्रकारे जी आपली झोपणीची सुषुप्तीची अवस्था आहे आणि एक जागृतीची अवस्था आहे, त्या दोन्हीही आता एकात एक मिसळून जातात. म्हणजे कशा, तर आपली जी सगळी बाहेरची वृत्ती आहे, बाहेर बघण्याचा जो आपला स्वभाव आहे तो संपूर्णपणे सोडल्यामुळे आपलं चित्त हे आतमध्ये पूर्णपणे लीन असतं. आतल्या आत मन पूर्ण शांत, शून्य. बाहेर व्यवहार करण्यापुरती किंचित ते काय कार्य करायचं असेल तेवढ्यापुरतं कार्य करतं. त्यामुळे अतिशय शांत मंद अशा चित्ताने तू आतमध्ये पूर्णपणे संताप शून्य होऊन राहा. आणि त्यामुळे तुझी अवस्था एखाद्या गाढ झोपी गेलेल्या व्यक्तीप्रमाणे होईल. आणि बाहेर मात्र केवळ व्यवहार करायचा अशा दृष्टीने तू व्यवहार कर. मुळात ही अवस्था फार सुंदर आहे. हा अनुभव घेत राहणं, याच्यात जगणं, हाच एक खरा बॅलन्स आहे. या विषयावरती किती बोलावं ते तेवढं सगळं कमीच आहे. पण ठीक आहे, आपण बघू. वसिष्ठ ऋषी जेव्हा हे सगळं सांगतायत तेव्हा श्रीरामांना एक सहज प्रश्न पडला. ते म्हणतात की तुम्ही ज्ञानी लोकांची अवस्था सांगताय की अशा अवस्थेत राहावं आणि आतमधून पूर्ण शून्य आणि बाहेर केवळ व्यवहारात, त्या व्यवहाराची प्रेरणा तरी कशी असू शकेल. म्हणजे तो प्रश्न त्यांनी सरळ सरळ श्रीरामांनाच विचारला. ठीक आहे, वसिष्ठ ऋषींनाच विचारला की मला माझं कार्य करायचं ठीक आहे, पण कधी कधी अशा गोष्टी काही ज्या स्वतःहून करायच्या असतात, त्यामागे प्रेरणा काय असू शकेल. म्हणजेच की तुम्ही सगळं म्हणता अशा पद्धतीने जर करायचं असेल तर तुम्ही स्वतः हे तर आत्मज्ञानी आहात, सगळे आहात. तुमचा पूर्णपणे जो द्वैत भाव आहे ते सगळं तुमचा भाव त्याचा बाध झाला आहे. म्हणजे आता काही तसं उरलं नाही. तुमच्या मनामध्ये मी वसिष्ठ आहे, मी ब्रह्मर्षी आहे अशीही भावना काही तुमच्या ठिकाणी उरणं हे शक्य नाही. मग मला तुम्हाला जो उपदेश करावा असा वाटतो आहे की आपल्यासमोर राम आहे आणि त्या रामाला आपण उपदेश करावा, असा व्यवहार तुम्ही कसं काय करता. असं विचारल्यानंतर वसिष्ठ ऋषी एकदम स्तब्ध झाले. श्रीरामांचे या एका प्रश्नामध्ये अनेक उपप्रश्न असे सहज आले होते की तुम्ही आणि मी हे वेगळे दिसत आहात कारण तुम्ही मला उपदेश करत आहात, नाहीतर तुम्ही मला उपदेश केलाच नसता. जर सगळंच काही एक आहे तर तुमच्यात आणि माझ्यातही फरक नसता राहिला आणि तुम्ही मला उपदेश पण केला नसता. आणि जर करायचा असेल तर मग तुम्हीच तो उपदेश का करावा. मी वसिष्ठ या भावनेने तुम्ही उपदेश करत आहात, मग अशी भावना तरी कशी आली. तुमच्यामध्ये तो मी आणि तू हे भाव लगेचच आले. तर मग असा सगळा व्यवहार तुम्ही का करता मी आणि तूचा. तर असा प्रश्न विचारल्यानंतर वसिष्ठ ऋषी हे एकदम शांत मौनात बसून राहिले. आणि ते बराच वेळ मौनात बसल्यानंतर सगळ्या लोकांना सभेमध्ये आश्चर्य वाटायला लागलं. की कोणाला वाटलं की अरे श्रीरामांनी असं कसं काय विचारावं एकदम ना. आपण एखाद्या गुरूंना असा प्रश्न विचारावा की तुम्ही मला उपदेश का करता आहात, तुम्ही स्वतःला माझ्यापासून वेगळे का समजतात वगैरे वगैरे. तर हे सगळं एकदम चित्राप्रमाणे शांत झालेलं असताना श्रीरामांनी पुन्हा प्रश्न विचारला की गुरुवर, तुम्ही मी विचारलेल्या प्रश्नानंतर एकदम असे शांत बसला आहात. तुमच्यासारख्यांना असा कुठलाच प्रश्न नाही ज्याचं उत्तर देता येणार नाही, असे शांत का बसले.
तर श्रीरामांना त्याच्यावर वसिष्ठ म्हणतात की हे श्रीराम, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही म्हणून शांत बसलो आहे अशातला भाग नाही, किंवा माझ्याकडे आता तुला उत्तर देण्यासाठी कुठल्याही युक्त्या नाही आहे म्हणून मी स्तब्ध बसलाय असंही नाही. तर लक्षात घे की हा प्रश्न तू जो विचारला हा अतिशय गहन आहे आणि याचं उत्तर हे सुद्धा एक केवळ स्तब्ध बसणं, शांत राहणं हेच आहे. प्रश्न करणारा हा दोन प्रकारचा असतो, एक ज्ञानी, दुसरा अज्ञानी. आता ज्ञानी जर असेल तर त्याची गोष्ट वेगळी आहे. अज्ञानी जेव्हा एखादा प्रश्न विचारतो तेव्हा त्याला त्याच्या पातळीवरती जाऊन त्याला समजेल अशा भाषेतच ते उत्तर द्यावं लागतं. म्हणून आतापर्यंत अनेकदा आपण बघितलंय की या सगळ्या गोष्टी ज्या काही उदाहरणं दिलेली असतील ते सगळे अज्ञानी माणसाला अज्ञानी समजून आणि त्या भाषेतच त्याला समजेल अशा भाषेत, म्हणजे आपलेही प्रत्येक गोष्टीला उत्तर एकच दिलं असं नाही आहे वसिष्ठ ऋषींनी, की काही विचारलं हां हे सगळं भ्रम आहे, बस प्रत्येक प्रश्नाला उत्तर तेच असू शकतं. परंतु तसं केलं नाही, कारण जो अज्ञानी आहे त्याला सगळा भ्रम आहे म्हणून सांगून उपयोग नाही. त्याला त्याच्या पातळीवरती जाऊन त्याच्या भाषेत, अज्ञानाच्या भाषेतच अज्ञानाला सांगावं लागतं. म्हणजे जसं हिऱ्याला हिरा कापू शकतो, काचेला काच कापू शकते, तसंच या व्यक्तीला सुद्धा जे सांगायचं आहे त्यावेळेस ते सुद्धा त्याच्याच पातळीवरती येऊन त्याच्याच भाषेत, त्याच्याच अज्ञानामध्ये समजावं लागतं. आणि वसिष्ठ ऋषी म्हणतात की तू इतक्या वेळी आतापर्यंत अज्ञानी होता, त्यामुळे मी तुझ्या भाषेत तुला समजेल अशा सगळ्या गोष्टी त्या सांगितल्या. पण आता तुला सगळं ज्ञान झालेलं आहे, तू तत्त्वज्ञ झाला आहे, तत्त्व तू जाणतो, त्यामुळे तुला अशी साधारण उत्तरं देऊन हे चालणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी हा केवळ एक वाणीच्या पलीकडचा विषय आहे, ज्याला आपण शब्दांमध्ये सांगू शकत नाही, वर्णन करू शकत नाही. तर अशा विषयावरती मी कुठल्या शब्दांनी उत्तर द्यावं हा प्रश्न इथे येत नाही. त्यामुळे या ठिकाणी तू जे काही आहेस, आज जो तत्त्वज्ञ आहेस, तर तुला जे योग्य आहे, यथार्थ तत्व आहे ते सांगणं फक्त योग्य राहील. दुसऱ्या कुठल्या भाषेत तुला साधारण भाषेत तुला उत्तर देता येणार नाही. आता हे लक्षात घे की तत्वज्ञानाचा उदय होण्यापूर्वी फक्त उपदेश केला जातो, त्यानंतर उपदेशाला अर्थ उरत नाही आणि त्यावेळेस ह्या वाणीचाच, शब्दांचाच उपयोग करावा लागतो. परंतु एकदा सगळं तत्व कळलं, सगळ्या ज्ञानाची ओळख झाली की त्याच्यानंतर मग तिथे शब्द आणि रूप आणि हे सगळ्या गोष्टी थांबतात. मग ज्याचं वर्णन वाणीनी करता येत नाही त्या गोष्टींचे उत्तरं हे वाणीनी, त्या शब्दांनी कसे देता येतील. मुळात त्यांचा प्रश्न हाच आहे की इथे तू माझ्या बाबतीत म्हणशील तर मी केवळ त्या परमपदी अशा ठिकाणी आहे, अशा अवस्थेत आहे की ज्याचं वाणीनी वर्णन करता येत नाही. आणि मग असं असेल तर मी कुठले शब्द वापरून, ज्यात माझंच वर्णन नाही करता येणार तर मी कसे काय शब्द वापरू आणि तुला त्याची उत्तरं देऊ शकेल. म्हणून मी त्यावेळेस शांत बसलो होतो, मौनात होतो, कारण ज्ञानी लोकांना मौनातूनच उत्तरं मिळतात, ते कळतं. आता यावर श्रीराम म्हणाले की हे ऋषीवर, चला मान्य आहे, परंतु तरीही माझ्या प्रश्नाचं उत्तर जिथे वाणीचा दोष लागणार नाही, तुमच्या स्वरूपाला दोष लागणार नाही, अशा पद्धतीने जर मला देता आला तर बरं होईल. आणि त्यावर श्रीराम म्हणाले की ठीक आहे, असं असेल तर जे जसं स्वरूप आहे तसं ते तुला सांगतो आणि तू हे सगळं लक्षात घे, हे जगत आणि याचं स्वरूप काय. ते म्हणाले की मी स्वतः हा निरामय आकाशरूप आहे आणि हे श्रीराम तुम्ही सुद्धा पूर्णपणे स्वच्छ चिदाकाशरूप आकाशरूपच आहे. तुमच्या माझ्याशिवाय हे सगळं जग हे सुद्धा तशाच स्वरूपाचं आहे. या सगळ्यामध्ये कुठेही भेदभाव असा प्रकार नाही. आपल्या सगळ्याच्या दृष्टीने सगळं काही एकच चैतन्य, त्याहून वेगळं असं काहीही नाही. आणि आहे असं जर असेल तर मग हे जे काही अज्ञ लोकांना मी बोध करतो, त्यांच्याशी जसं तुझ्याशी चर्चा केली, तर मग अशा गोष्ट मी का केल्या, अशा या सगळ्याचं कारण काय असेल. तर गुरूंचं हे कर्तव्य बनतं की आपले शिष्य हे जर अज्ञानात असतील किंवा जे कोणी प्रतिवादी आपल्याशी चर्चा करणारे हे जर कुठे अज्ञानात असतील किंवा त्यांचं संभाषण ऐकून, त्यांचं आर्ग्युमेंट ऐकून बाकीचे लोक हे अज्ञानात जाण्याची जर शक्यता असेल तर अशा ठिकाणी ह्या सद्गुरूंना, ह्या तत्ववेत्यांना आपली पातळी थोडी खाली करून या बाकीच्या लोकांच्या पातळीला येऊन त्यांना हे सगळं सांगणं आवश्यक असतं. याच्यामध्ये तो जो थोडा काळ का होईना पण अहंकाराचा जो एक अहंकाराची भावना
अहंकाराचा इथे आरोप असा शब्द वापरला आहे. ही अहंकाराची भावना स्वतःमध्ये आणणं आवश्यक आहे, नाहीतर मग बाकीच्यांना कळणार कसं. आपल्या इथे अनेकदा हा प्रश्न आलेला आहे, अनेकदा चर्चा होते की हे असं असेल तर कसं, मग तसं असेल तर कसं, असे प्रश्न असतात आपल्या मनामध्ये. आणि त्याचं उत्तर एवढंच आहे की आपण जेव्हा त्या स्टेटला पोहोचू तेव्हा याचा हा प्रश्न येणं ठीक आहे. जोपर्यंत आपल्या मनाची अवस्था तशी नाही तर ऑलरेडी ती झाली आहे असं समजून जी चर्चा आणि जे शंका येतात त्या शंकांना काही अर्थ नाही. अगोदर तिथे पोहोचावं, मग बाकी सगळ्या शंकांची उत्तरं आपल्याला आपोआप मिळायला लागतात. इथे तसंच वसिष्ठ ऋषी सांगतायत की आता आम्हाला या स्टेटला, कारण बाकीचे लोक त्या ज्ञानाच्या पातळीपर्यंत पोहोचले नाही म्हणून त्यांच्या पातळीपर्यंत आम्हाला येऊन त्यांना सगळ्या गोष्टी स्पष्ट करून सांगाव्या लागतात. आणि म्हणूनच तिथे वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला जसं उदाहरणं देऊन, उपमा देऊन किंवा वेगवेगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी सांगून हे सगळं स्पष्ट करणं भाग पडतं. आता हा जो काही अवतार आहे, म्हणजे जी आपली अवस्था असते, तुझे जे काही प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात, तर ही जी आपली अवस्था असते परमपदाची, त्याचा अनुभव हा ज्याचा त्यांनीच घेतला पाहिजे. शरीर हालचाल करत असताना किंवा ते स्थिर असताना मन निश्चल असणं हेच खरं परमपद होय. बऱ्याचदा मन निश्चल नसतं, शरीर स्थिर असतं, सगळं असतं, पण मनात खूप चंचलता चालली, त्याला अर्थ नाही. ज्याचा हा जो अनुभव आहे तो स्वतःच घेता येईल. दुसरं कोणीही सांगू शकणार नाही की परमपद कसं आहे आणि त्याच्यात काय आनंद असतो. हा जो काही असेल हा अनुभव आपण बघतो अनेकदा की मला जो अनुभव येईल तो मी इतरांना किती सांगायचा प्रयत्न केला तरी तो अनुभव इतरांना येणार नाही. वर्णन येईल, परंतु त्यांना स्वतःला त्या स्थितीतून जावं लागेल, तेव्हाच ते खऱ्या अर्थाने तो त्याचा अनुभव घेऊ शकतील. तर ह्या परमपदामध्ये जी काही जी काही आपली अवस्था असते, जी काही आपण तिथे स्थिरता अनुभवतो, तो केवळ आपल्या स्वतःचाच रूपाने. आणि ह्या स्थितीमध्ये तिथे मी नाही, तू नाही, काहीही असं नसतं. ते केवळ एक निर्मल, ज्याला आपण निर्वाण अवस्था म्हणतो, अशी अवस्था आहे. सगळीकडे ही एकच चेतना पसरलेली आहे, सगळीकडे तिचंच एक अस्तित्व आहे. यापुढे हे सगळं वर्णन करत असताना वसिष्ठ ऋषी मग सांगतात की जर असं कधी होत असेल की मी ज्ञानाच्या मार्गावरती आहे परंतु कधी कधी तिथून परत येतो आणि प्रारब्धामध्ये पुन्हा जे काही आलं असेल त्याप्रमाणे मी स्वतःच्याच संकल्पनांमध्ये अडकत जातो, सगळं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न असतो परंतु पुन्हा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, तर ह्याच्यातून जर सुटायचं असेल, ह्या अहम भावनेतून सुटायचं असेल, हे वेगवेगळे विषय, मोह जे काही असतील ह्याच्यात जर आपण वारंवार जात असू. परवा हा प्रश्न आला होता की सगळं सांगायला खरं आहे परंतु जेव्हा विषय समोर येतात, हे इंद्रिय सहज त्यांच्यामध्ये फसतात, त्याच्यातून सुटावं कसं, या इंद्रियांपासून स्वतःला, इंद्रियांना जे वासनांमध्ये अडकत जातात त्याच्यातून स्वतःला कसं सोडवावं. तर इथे त्यांनी प्रतिकल्पना ही युक्ती दिलेली आहे. याला प्रतिकल्पना किंवा साधारणपणे प्रत्याहार हा जो पतंजली योगसूत्रातला अष्टांग योग मधला जो आहे त्याची एक साधारण थोडीशी तुलना करता येऊ शकेल. तर प्रतिकल्पनेची ही युक्ती वसिष्ठ ऋषी सांगतायत, ती म्हणतात की ती सहज संभवनीय आहे आणि म्हणून मी सगळ्यांना आग्रहाने ते सांगतोय. आणि म्हणून ते वसिष्ठ ऋषी म्हणतात की अहो श्रोतेजन हो, सगळ्यांना आवाहन करतात ते, तिथे जे कोणी बसले आहेत ते सगळ्यांना, हे श्रोतेजन हो, हे या सगळ्याचा मी अनुभव घेतलेला आहे. आम्ही काही असंच जे तत्ववेत्ते आहोत, हे काही असंच काहीतरी बोलायचं म्हणून सांगतो आहे अशातला प्रकार नाही आहे. त्या सगळ्यांचा आम्ही अनुभव घेतलेला आहे. ह्यामध्ये आम्हाला काही मिळेल किंवा काही मिळणार नाही, ह्याच्यात काही योग्य अयोग्य अशा कुठल्याही गोष्टींची अपेक्षा पण नाही आणि परवा पण नाही. त्यामुळे इथे आम्ही जे सांगतो त्याचा स्वीकार करा. ज्ञानप्राप्तीला आपण आपलं शरीर योग्य आहे हे आपल्या लक्षात येतं. एक चांगलं शरीर आहे म्हणजे ज्ञानप्राप्ती आपण करू शकतो. अशा स्थितीमध्ये जर त्या पुरुषाने, त्या व्यक्तीने ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही, तत्वज्ञान प्राप्त करून घेतलं नाही, आपल्या बुद्धीला, शुद्ध बुद्धीला सत्संगती देऊन तिला ध्यान, धारणा, समाधी इत्यादी गोष्टीमध्ये जर तो घेऊन जाऊ शकला नाही, ज्ञानी झाला नाही, तर मग त्याला दुसऱ्या कुठल्याही मार्गाने मोक्ष मिळणं हे शक्य नाही. असं म्हटलं आहे की जसं आपण जे अतिशय पॉयझनस स्नेक्स असतात तर त्यांचं विष काढून त्या विषावरती प्रक्रिया करून त्याचंच औषध तयार केलं जातं. म्हणजे असाच पुन्हा जर कुठला स्नेक चावला तर ह्याच
औषधाच्या माध्यमातून त्याला वाचवताही येतं. आता जी गोष्ट मारक आहे तीच अमृतासारखी होऊ शकते. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी इथे अतिशय सुंदर एक मंत्र देतात. मंत्र याचा अर्थ एक ट्रिक सांगतात. ट्रिक काय आहे की जे काही आपल्याला त्रास देतं, म्हणजे ज्याला आपण म्हणू आपल्या वासना असतील, अविद्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे आपण कुठेतरी गुंतत जातो, गुरफटत जातो, तर त्याच गोष्टींचा उपयोग करून त्यांना आपल्या त्याच्यावरती शास्त्रीय, जसं आपण विषावरती काही केमिकल्स आणि काही प्रोसेसेस करून त्याला अमृत किंवा त्याला जीव वाचवणारं औषध म्हणून बनवता येतं, तसंच ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात, ज्या विषयांचे आकर्षण असतील, आपले डोळे असतील, इंद्रिय असतील, ह्यांच्यावरती सुद्धा शास्त्राच्या मार्गातून काही प्रक्रिया करून त्यांना स्वतःला आपण मोक्षाचं साधन बनवू शकतो. कसं बनवू शकतो त्याचं वर्णन त्यांनी इथे सगळं केलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हे खरं कौशल्य आहे. ज्याला हे साधलं तो सुद्धा पुन्हा या सगळ्या जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकत नाही, तो सुद्धा मुक्त होतो. ते म्हणतात सगळ्या कल्पनांची निवृत्ती होईपर्यंत, सगळं काही शून्य होईपर्यंत प्रत्येक ठिकाणी अशीच ही प्रतिकल्पना करणं, यांनी आपण जे काही असेल त्या सगळ्यांना आपल्या स्वतःला वाचवू शकतो. जे जे अनुभव येतात त्याच्यामध्ये मग शांती, आनंद, चैतन्य, सत्य, शिव, सौंदर्य इत्यादी जे काही आपले स्वतःचे गुण आहेत, त्यांना, त्या गुणांशी आपल्याला स्वतःला अतिशय घट्ट रीतीने बांधून ठेवून त्या वृत्तींमध्ये स्वतः स्थिर राहून त्याच्या विरुद्ध जे काही विचार येत असतात, म्हणजे काम, क्रोध, लोभ इत्यादी षड्विकार असतील, दुःख असेल, रोग असतील, लज्जा असेल, घृणा असेल, भय असेल, इत्यादी सगळ्या जे काही वृत्ती असतील, इत्यादी सगळे स्वभाव, भावना, ह्या जेव्हा जेव्हा आपल्यामध्ये त्यांचा उदय होईल त्यावेळी त्याच परिस्थितीमध्ये ह्या ज्या विरुद्ध भावना आहेत, त्या विरुद्ध वृत्तींचा उपयोग करणं, ही म्हणजे प्रतिकल्पना. इथे अनेक उदाहरणं दिलेली आहेत की जसं खूप राग आला, क्रोध आला, तर क्रोध आल्यानंतर आपल्याला काय होतं, एक बऱ्याचदा आपण या गोष्टी ऐकलेल्या आहेत, बढाया मारतो आपण, आणि ह्या गोष्टीच्या बढाया मारतो. म्हणजे कुठे रिलेशनमध्ये, नातेवाईकांमध्ये गेलो, मग एखादा सांगतो की त्यांनी अमुक अमुक असा असा वागला आणि मग त्याला मी असा धुतला, असा धुतला, अशी आपली भाषा असते. मला ह्या गोष्टी सहन होत नाही, मला या गोष्टीचा खूप राग येतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण अभिमानाने सांगतो. ठीक आहे. आणि इथेच ह्या अभिमानाला बाजूला ठेवून वसिष्ठ ऋषी म्हणतायत की जर राग आला तर स्वतःला सांगा, तो बाहेर येण्याच्या आतच सांगा की अरे माझा स्वभाव तर रागीट नाही आहे, मी अतिशय शांत आहे, मग या राग येण्यासारखं काय कारण आहे याच्यामध्ये, ही प्रतिकल्पना झाली. त्यानंतर म्हणजे अक्रोध हा माझा स्वभाव आहे, मी समुद्रासारखा शांत आहे, मी रागवत नाही, असं करून त्या विचारावरती पक्क राहणं, म्हणजे मग स्वतःच्या रागावरती आपण नियंत्रण करू शकतो. जर कधी कोणी अपमान केला, हे केलं, तर आपला अभिमान दुखावला जातो. माझा अपमान कसा करू शकतो, मी केवढा श्रेष्ठ आणि हा असा कोण माझा अपमान करणारा, ही जर भावना आली तर त्यावेळेसही सांगायचं की अरे मी तर मान आणि अपमानाच्या पलीकडे आहे, या सगळ्या गोष्टींच्या बाहेर आहे, मला या गोष्टी स्पर्शही करू शकत नाही, हे तिथे मनात ठेवायचं. त्यामुळे आपण ह्या मान अपमानाच्याही चक्रामध्ये फसणार नाही. नंतर जसं कधी दुःख आलं असेल तर मी दुःखाच्या पलीकडे आहे, मी काय आत्मस्वरूप आहे, मला कुठलेही दुःख होऊ शकत नाही. एखादी व्याधी आली असेल, त्रास होत असेल, शरीराचा त्रास असेल, तर तिथेही सांगावं की दुःख करणं हा माझा स्वभाव नाही, या सगळ्यांच्या मी गोष्टींपासून दूर आहे, मला कुठलंही दुःख होत नाही, मला कुठलंही दुखणं येत नाही. अशा प्रतिकल्पना करत 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 जायचं. इतरांविषयी नको ते विचार येत असतील किंवा नकारात्मक विचार येत असतील तर माझा यांच्याशी संबंध नाही, ते माझे नाहीत, मी संबंधरहित आहे, मी असंग आहे, अलिप्त आहे, अशी प्रतिकल्पना करून आणि या सगळ्या नकारात्मक विचारांना झटकून टाकणं, ह्या पद्धतीने आपल्या कल्पनेचा, मनाच्या चंचलतेचा प्रकार कमी केला तर आपली वृत्ती शांत होते. प्रतिकल्पना हा अतिशय सुंदर उपाय आहे की जे जे काही आपल्या मनात, शरीरावरती जे होत असतील त्याच्या विरुद्ध विचार करायचा आणि स्वतःला सारखं एक बजावत राहायचं की हा माझा स्वभाव नाही, हा माझा स्वभाव नाही, अशा रीतीने स्वतःला सांभाळायचं. एकदा असं करत करत गेलं की हे संपूर्ण विकार हे शांत होतात. ते विकार शांत झाले म्हणजे मग जी आपली अवस्था उरते तीच तिला निर्विशेष ब्रह्म असं म्हटलेलं आहे. आणि अशी प्रतिकल्पना करण्यासाठी सुद्धा ध्यान, धारणा, सत्संग, प्राणायाम या सगळ्या गोष्टी
कराव्या लागतील, कारण ते चित्त शुद्ध असलं पाहिजे. ज्यांच्याकडे ही जिज्ञासाच नाही, ज्यांना ही इच्छाच नाही, त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोगही होत नाही. आपण म्हटलं योग वासिष्ठ म्हणा, ज्ञान म्हणा, हे कोणासाठी आहे? तर ज्यांना थोडंसं तरी बंधनाची एक जाणीव आहे की अरे मी बंधनात आहे, माझ्या बाबतीत ही सगळा जीवनामध्ये कुठेतरी सारखे दुःखच आहेत, जे मला सुख वाटतात ते सुख नाही. तर असा जो कोणी जिज्ञासू असेल, ज्याला खरंच सुख शोधायचं आहे त्याच्या बाबतीत, बाकी नको त्या लोकांसमोर जाऊन जर ज्ञान सांगायला गेलो तर ते पालथ्या घडावरती पाणी आहे. उगाचच आपण आपली तोंडाची वाफ दवडायची आणि फायदा काहीच नाही, उलट काहीतरी निगेटिव्ह इम्प्रेशन करून घ्यायचं किंवा एखाद्या व्यक्तीने ऐकायचं नाही. या सगळ्या गोष्टी आपण रोजच्या जीवनातही अनुभवतो. कोणाला आपण चांगलं सांगायला जावं, पण त्यांना आपल्याबद्दल असूया असेल तर सांगून काही उपयोग नसतो. त्यामुळे अशा ठिकाणीच बोलावं की जिथे ते ज्ञान हे स्वीकारलं जाईल. त्या लोकांना जिज्ञासा असेल, त्यांना या सगळ्या भोगांविषयी वैराग्य यायला लागलं असेल, अशाच लोकांसमोर आपण ह्या गोष्टी करू शकतो. आणि म्हणून हे सगळं साध्य करायचं असेल तर हे सतत श्रवण मनन करून आपल्या मनाची आणि वाणीचं दोघांचंही मौन करावं. ह्या वाणीचं मौन सांभाळणं एक वेळ शक्य आहे. मनाचं मौन हे थोडं कठीण आहे, पण त्याचा अभ्यास जर करत गेलो तर मात्र आपण जे नेहमी रोज प्राणायामचा आणि या सगळ्या गोष्टींचा किंवा ध्यानाचा अभ्यास करतो आहे, आपल्या लक्षात येतं की मौन हे मनाचं सुद्धा आपोआप व्हायला लागतं. एकदा प्रश्न करायला लागलो किंवा श्वासावरती लक्ष दिलं तर आपोआप मौन व्हायला लागतं. एकदा जे काही चाललं आहे त्या सगळ्या गोष्टींकडे नुसतं तटस्थपणे बघायचं ठरवलं तरीही आपोआप मौन होतं, तरीही आपोआप मन शांत होतं. हे जे काही सगळे अनुभव असतात हे आपल्याला केवळ आपल्या या छोट्या छोट्या प्रॅक्टिसेसमध्ये होऊ शकतात. फक्त यांचा अभ्यास करणं हे आवश्यक असतं, कारण जेव्हा प्रत्यक्षात कुठला प्रसंग येतो त्यावेळेस आपल्याला हे पटकन असं स्ट्राईक झालं पाहिजे की अरे माझं मन कुठेतरी भरकटत आहे, जरा आम्ही बघू तर खरी काय चाललं आहे. आणि जेव्हा बघायला सुरुवात करतो काय चाललं आहे ते ती सुरुवात केल्याबरोबर सगळं काही शांत होऊन जातं. हा आपण आतापर्यंत नेहमी घेतलेला अनुभव आहे. वसिष्ठ ऋषींनी इथे या 2 व्याधींबद्दल फार सुंदर सांगितलं. ते म्हणतात की आणि या खरंच जो काही अभ्यास करायचा असेल, जो काही विचार करायचा असेल, तो या व्याधींबद्दल करावा. खूप आवाज येतोय का? बॅकग्राऊंड नॉईज खूप आहे का? नाही ना? नाही येते, नाही. कारण इकडे सगळं शिवजयंतीचा उत्सव सुरू आहे. तुमच्याकडे पण जोरदार उत्सव चालू आहे. मला तेच वाटलं की काही ठीक आहे, याची सेन्सिटिव्हिटी चांगली आहे, तो फक्त माईक माझ्या जवळचाच काय आवाज घेईल, तो बाकीचा दूरचा आवाज घेणार नाही असं. तर सगळ्या जीवांच्या मागे 2 प्रकारच्या विशिष्ट व्याधी ह्या पहिलेपासून लागल्या. कुठल्या व्याधी आहेत? एक आहे इहलोक आणि दुसरी आहे परलोक. इहलोक म्हणजे इथे या पृथ्वीवरती या जगासंदर्भात जी काही आपली कल्पना असेल त्याच तिथे जे काही आपल्याला भोगावं लागतं, शरीराचे दुखणे असतील, मनाचे आपण इकडे तिकडे विचार करतो त्याचेही दुखणे असतील, किंवा आपल्या ज्या काही सुखदुःखांचे अनुभव असतील त्यांच्याबद्दल आपले जे काही विचार असतील, ह्या सगळ्या गोष्टी ह्यांचा जो काही अनुभव येतो तो या इहलोकातले दुःख, इथे आपण ज्याला ही सृष्टी दिसते आहे त्याच्यातलं दुःख. आणि त्याच्यानंतर परलोक म्हणजे सगळं स्वर्ग नरक, मृत्यूनंतर जी काही आपल्याला अनुभवाला येतात ती सगळी दुःख. त्या दोघांनाही इहलोक आणि परलोक यांचे दुःख, यांची व्याधी असं म्हटलेलं आहे. हा विषय फार सुंदर सांगितला आहे, तो कृपया लक्ष देऊ नये का. त्यांनी म्हटलंय की ही जी परलोक व्याधी आहे याचा अर्थ असाही आहे की जे मी भोगतो परंतु मला त्याचं माझ्या इंद्रियांच्या पलीकडच्या गोष्टी आहेत, मला त्या सहज लक्षात येतील अशातला प्रकार नाही. त्याला सुद्धा परलोक म्हटलंय. पर का म्हटलंय की पर म्हणजे जे आपल्या समजण्याच्या पलीकडे, म्हणून त्याला पर म्हटलेलं आहे. तर अशा ह्या दोन्ही गोष्टी इहलोक आणि परलोक यांच्यावरती आपल्याला काहीतरी कार्य करणं आवश्यक आहे. या व्याधी आहेत, यांचा उपचार करावा लागेल. आता इहलोकाच्या व्याधी म्हणजे काय, तर त्यांना जसं दुखणं असेल किंवा काही पोटात दुखत असेल, आहाराचं काही असेल, किंवा शरीराच्या आणखी काही वेदना असतील, किंवा आणखी इतर कुठल्या मनाच्या वेदना असू शकतात, यांच्यासाठी उपाय काय केले जातात. इथे जे काही औषधं असतील, आहारशास्त्र सांभाळून, औषधं घेऊन, वैद्यांकडे जाऊन, काउन्सिलिंग करून वगैरे वगैरे, अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या गोष्टी त्यांच्यावरती आपण ह्या साधारण उपचारांनी, औषधोपचारांनी शेवटपर्यंत आपण करून स्वतःला या
इहलोकाच्या जे काही व्याधी असतात त्याच्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. पण हे जे विषयभोग हे असे असतात की त्यांचं काहीही औषध नाही. म्हणजे मी गुलाबजाम दिसले की मला खूप खावेसे वाटतात, हा जर माझा विषयभोग, हा माझी जर विषयवृत्ती असेल तर त्याच्यावरती इलाज काहीच नाही. त्याचं अगदी साध्या साध्या गोष्टींनी असं योग्य औषध सापडत नाही, त्याचं योग्य औषधांनी त्याचा इलाजही होत नाही. आणि ह्या ज्या परलोकच्या व्याधी असतात, ज्याला आपण नरक यातना म्हणू, जन्म मरण चक्र, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या कशा दुरुस्त होतील? औषध घेतलं तर औषध घेतल्याने म्हणजे तो एक प्रकारचा मी काहीतरी चव घेतली किंवा काहीतरी औषध घेतलं, इंद्रियांनी त्याचा अनुभव घेतला आणि बरा झाला. परंतु परलोकाच्या बाबतीत काय? त्याला कुठलंही औषध नाही. बरं, मी कितीही गुलाबजाम खाल्ले, कितीही एन्जॉय केलं, कितीही हिंडलो फिरलो, काय जे दृश्य बघायचे ते सगळं बघितलं, तर त्यांनी या परलोकाच्या व्याधी दुरुस्त होणार आहेत का? त्या होऊ शकत नाही. पारलौकिक व्याधी पलीकडच्या ज्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी आपल्याला साधारण छोटे उपाय दिलेले आहेत. यज्ञ करायला सांगितलं आहे, प्राणायाम ध्यान करायला सांगितलं आहे, तप करायला सांगितलं आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्यासुद्धा पूर्णपणे ह्या व्याधींचं निरसन करू शकणार नाही. त्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे आत्मज्ञान. आणि म्हणून जे पुण्यवान पुरुष असतात ते या परलोक व्याधीचं तिचं पहिल्यांदा निवारण करण्यासाठी जे काही आपण म्हणतो शम दम सत्संग ज्ञान श्रवण मनन ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या मार्गाने ते स्वतःला पूर्णपणे उपशम शांत असा अनुभव घेऊन मग त्या परलोक व्याधींनी मुक्त होतात आणि ते या मोक्षाच्या मार्गावरती मग बिनधास्त फिरतात. मुक्त होण्याची त्यांची इच्छा सफल होते. म्हणून एक फार महत्त्वाचा उपदेश वसिष्ठ ऋषींनी इथे केला आहे. ते म्हणतात की हा जो उपाय आहे ना परलोक व्याधीचा, असं आहे, इहलोकची व्याधी आहे ती शरीर संपलं की त्या व्याधी संपली. बरोबर आहे, त्याच्यात बहुतेक सगळं शरीराशी संबंध. ज्या परलोकाच्या व्याधी आहेत त्या एक प्रकारे या जीवनात सुरू होतात आणि त्या कायमच सुरू राहतात. शरीर संपल्यानंतर कदाचित आणखी जास्त येत असतील. तर त्यांच्यासाठी जो उपाय आहे, जसं शम आहे, दम सत्संग आहे, ज्ञान साधना करणं आहे, जे काही तप करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आत्ता हे शरीर असताना आणि ह्या जन्मातच शक्य आहे. कारण एकदा शरीर सुटलं, एकदा ही साधनं सुटली तर मग ते कसं काय शक्य होईल? म्हणजे तो एखादाच असा निघू शकेल. आता मला त्याचं नाव आठवत नाही, पण श्रीमद भागवत त्याच्या सुरुवातीलाच जी कथा सांगितलेली आहे की तो एक कोणी पिशाच्य असतं, ते त्या खांबात येतं बांबूच्या, ज्याला 7-8 गाठी असतात आणि रोज एक एक गाठ सुटत शेवटच्या दिवशी तो मुक्त होतो. तर त्याला तिथे ते ज्ञान मिळतं आणि त्यांनी कदाचित ते वर, जो कोणी वक्ता आहे त्यांनी तो वर मिळवलेला असतो म्हणून आपल्या भावाला सोडवू शकतो. परंतु हे सगळ्यांच्याच बाबतीत शक्य होईल असं नाही. विषय समजून घ्या की ज्या मुख्य व्याधी आहेत त्या या मृत्यूनंतरच्या, जन्म आणि मृत्यू यांच्यामधल्या या मुख्य व्याधी, आणि त्यांच्यावरती जो काही इलाज करायचा आहे तो आत्ता ह्या जीवनातच करता येऊ शकतो. एकदा मृत्यू झाल्यानंतर, जेव्हा शरीरच नाही, जेव्हा सत्संगच नाही, जेव्हा ज्ञान ऐकण्यासाठी इंद्रिय नाही, अशा स्थितीमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग काय करणार? जे काही असेल स्वतःच्या मनाने तेव्हाच करू शकतो, नाहीतर ह्या सगळ्या गोष्टींचे उपाय हे शक्य नाही. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी म्हणतात की हे जे काही उपाय आहेत हे पुढे ज्या ठिकाणी साधू समागम, सत्शास्त्र श्रवण हे सगळं उपलब्ध नाही अशा स्थावर योनीला, म्हणजे तुम्ही वृक्ष व्हा, पाषाण व्हा, आणखी काही व्हा, त्या नरक अवस्था भोगत असताना साधणार नाही तर मग तेव्हा कसं काय करणार? म्हणून ते कळकळीने सांगतात वसिष्ठ ऋषी की हे अज्ञजनहू, तुमच्या ह्या जीवनामध्ये ह्या इहलोकीच्या शारीरिक व्याधी यांची चिकित्सा करण्यात, केवळ त्याच्यावरती उपाय करण्यात, खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टींमध्येच तुमचं हे जीवन संपू नये. लक्षात घ्या. आपण कायम जी पर्वा करतो की माझ्या जीवाला जपण्याची, त्याच्यावरती मी थोडंसं वेळ मिळाला तर बोलेल की आपण जो सगळा एनर्जी, सगळा फोकस जो असतो तो शरीराकडे जास्त देतो. आपण कोणाशीही ज्ञानाच्या मार्गाबद्दल बोलायला गेलो तर असे अनेक लोक आहेत की ते म्हणतात नाही, मला सकाळी उठून जॉगिंग करायला आवडतं, मी माझं आसनं करेल, माझं हे करेल, ते करेल, सगळं करेल, या सगळ्या गोष्टी बोलतात. परंतु त्यांना म्हटलं की ठीक आहे, थोडं योग वासिष्ठ ऐका, थोडं भगवद्गीता ऐका, दासबोध ऐका, ज्ञानेश्वरी ऐका, तर ते म्हणतात हे प्रवचन वगैरे आम्हाला नको आहे.
हां आम्ही बस बॉडी बनवू, व्यायाम करू, हे करू, फिट राहू, दॅट इज ऑल. आणखी कशाला या सगळ्या गोष्टींची गरज आहे? माणसाने मस्त हिंडावं, फिरावं, व्यायाम करावा, फिट ठेवावं, खाणं पिणं करावं, लाईफ एन्जॉय करावं. अनफॉर्च्युनेटली ही वस्तुस्थिती नाही आहे. जगाकडे बघितलं तर लक्षात येतं की हे सगळं करून सुद्धा मन हे तुम्हाला त्रास देतं आणि हे असंच मन पुढे सारखं या चक्रामध्ये फसवतं. हे माझ्या दृष्टीने मी जे पहिल्या दिवशी सांगितलं आहे तेच, की हे आश्चर्यच आहे की सगळीकडे समस्या दिसून सुद्धा माणसाला ती बुद्धी का होत नाही हे मला कळत नाही. वसिष्ठ ऋषी माझ्या प्रश्नाला वेगळ्या पद्धतीने उत्तर देताना सांगतायत. उत्तर म्हणण्यापेक्षा ते त्याचा उपचार सांगतायत. ते म्हणतात की माझी कळकळ ऐकून घ्या की तुमचं जीवन हे केवळ हे उपचार करणं आणि याच्यामध्येच ते नष्ट न होऊ, तर आत्मज्ञान स्वरूप हा असा जो काही अभ्यास आहे, हे औषध, यांनी तुम्ही परलोकीची जी व्याधी आहे त्याच्यावरती उपचार करायला सुरुवात करा. आणि फार सोपं आहे. का? कारण मी जर परलोकाच्या व्याधीवरती उपचार केला नाही तर ती व्याधी म्हणजे काय? पुन्हा जन्म मरण हे चक्र सुरू. आणि मग दर जन्मात येऊन मला रोज उठून व्यायाम करा रे, धावायला जा रे, जिमला जा रे, सूर्यनमस्कार करा, आणि मग पुन्हा तेच स्वतः सगळं करत बसण्यापेक्षा आणि थोडे आजार झाले की डॉक्टरकडे जा, हे जे काही इहलोकीचे उपचार आहेत हे करत बसण्यापेक्षा सगळी एनर्जी जर मी परलोकीच्या व्याधीवरती, लक्षात घ्या, परलोकीच्या व्याधीवरती जर मी सगळी एनर्जी आत्ता लावली तर पुढच्या कुठल्या जन्मामध्ये मला काहीच करायची गरज नाही, कारण जन्मच नाही. ठीक आहे, निदान असतील तर ते थोडे, त्यांची संख्या कमी तरी होईल. तर थोडा कॉमन सेन्स वापरूया. आपल्याकडे 2 चॉईसेस आहेत की आता अशा गोष्टीमध्ये एनर्जी लावायची की जी सध्याची शॉर्ट टर्म आहे आणि याच्यामध्ये आनंद वगैरे काय असेल ते सगळा उपभोगायचा, पुन्हा यायचा आणि दर जन्मामध्ये तेच करत राहायचं. हा एक उपाय. दुसरा की आता ह्या अवस्थेत असताना पलीकडच्या लोकावरती जे काही असणार आहे, जे काही त्या व्याधी असतील त्याच्यासाठी उपचार आत्ता करायचे, जेणेकरून त्या व्याधी या व्याधी दोन्ही संपतील, कधीच येणार नाही. हा जर चॉईस असेल, हा जर विचार करू शकलो तर नथिंग लाईक इट. हो ना. वसिष्ठ ऋषी तेच म्हणतात की हे जे काही आयुष्य आहे हे कमलाच्या पानाच्या बिंदूसारखं, त्याच्या पानावरच्या बिंदूप्रमाणे अतिशय क्षणभंगूर आहे. म्हणून परलोक व्याधीची चिकित्सा मोठ्या प्रयत्नांनी, तत्परतेने, त्वरेने इथेच करा. अशा प्रकारे प्रयत्न केला असताना त्याचा परिणाम म्हणून ही जी इहलोकाची व्याधी आहे ही आपोआप शांत होते. त्यासाठी वेगळं काही करायची गरज पडत नाही. अतिशय सुंदर त्यांनी हे सांगितलं आहे. आणि याच्यानंतर म्हणतात की मग हे जे काही जगत भ्रांती, हे जे काही सगळं जग आहे, आपल्याला असं वाटतं मृत्यू झाला म्हणजे हे सगळं संपलं, तर असं नाही. पुन्हा ते चक्र सुरू राहतं. या सगळ्या गोष्टी पुढच्या ज्या काही आहेत त्याच्यावरती आपण थोडं उद्या विचार करू. आज आपण सत्राच्या शेवटी थोडंसं ध्यान करू. तर इथून एक 5-10 मिनटं थोडेसे डोळे मिटून बसूया, या सगळ्या गोष्टींवर विचार करू आणि मग पुढे जाऊ. शांत बसून घ्या, डोळे मिटा. शांत स्वस्थ बसूया. सगळं लक्ष श्वासावर ठेवू.
आपल्या ह्या अस्तित्वाच्या मूळ प्रश्नांकडे काही काही प्रश्न ज्यांची उत्तरं सुद्धा सापडणं कठीण आहे, ते बाजूला ठेव. पण ज्यांची उत्तरं निश्चित माहिती आहेत, जसं ह्या जीवनात मला काय करायचं, काय हवं, ढोबळ मानाने याचं उत्तर मला आनंद हवा आहे. बाकी मोक्ष हवा आहे, मुक्ती हवी आहे, या सगळ्यांना नीट वर्णन करता येत नाही. नेमकं काय हे सांगता येत नाही. पण आनंद ठीक आहे, समजू शकतो. आनंदाची कल्पना आपल्याला तीच नीट करायची. विषयांचा आनंद, विषयांचा उपभोग घेतला म्हणजे आनंद मिळतो, ही कल्पना चुकीची आहे. आपल्याला तीच नीट करायची. कारण विषयांचा आनंद घ्यायचा, विषयांचा उपभोग घेऊन आनंद घ्यायचा असेल तर हे काम पूर्ण आयुष्यभर सतत 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 करावं लागेल. एखाद्या हुशार व्यक्तीसारखं तेच ते काम पुन्हा पुन्हा करण्याऐवजी एकदाच काहीतरी करावं आणि कायमचा आनंदी व्हावं. किंवा असं काहीतरी उपकरण, असं काहीतरी साधन मिळवावं की जे हवं तेव्हा आनंद देऊ शकेल, विना सायास, कुठलाही प्रयत्न न करता. आहे त्या स्थितीत, आहे तिथे, आहे त्या अवस्थेत आणि असं साध्य करायचं असेल तर सुज्ञ माणूस, हुशार माणूस काय कार्य करत नाही ते बघतो. विषयांचा उपभोग हा वारंवार वारंवार अडकवणारा, मग त्याच्या नेमकं विरुद्ध विषयांपासून दूर राहून विषय बाहेरचे, त्यामुळे आतमध्ये राहून स्वतः मध्ये राहून
हुशार माणूस तिथेच आनंद शोधतो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा विषयांमध्ये अडकायला होईल तेव्हा हुशार व्यक्तीसारखं त्याची विरुद्ध काय आहे त्याच्या विरुद्ध कल्पनेमध्ये जावं. म्हणजे त्या विषयांच्या मागे न लागता सहज जिथे असू तिथे, ज्या अवस्थेत असू तिथे, ज्या वातावरणात असू तिथे स्वतःला हवं तेव्हा आनंदी ठेवता येईल. परंतु इतके संस्कार आतापर्यंत झालेले आहेत की विषय म्हणजेच आनंद, त्यातून बाहेर पडण्यासाठी अभ्यास हा आवश्यक आहे. याच जन्मात हाच अभ्यास करायचा. हळूवार एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून द्या. आपल्या शरीराप्रती सचेत हो, वातावरणाप्रती सचेत हो. हळूवार आपले डोळे उघडूया. चला इथे थांबू. जय श्रीराम, जय गुरुदेव.